पाटलांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आझाद मैदान परिसर आणि सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत आणि त्यामुळे आता या ठिकाणी आपण बघितलं तर सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर ही रॅपिड फोर्स आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। केंद्रीय दलाची ही राखीव पोलीस दल आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी रॅपिड फोर्स आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आझाद मैदान असेल याशिवाय सीएसएमटी स्थानक असेल हा संपूर्ण परिसर सध्या मराठा आंदोलकांनी व्यापून टाकलेला आहे आणि त्यामुळे गाड्या अडवण्याचं प्रमाण देखील सर्वाधिक झालेलं आहे। आता त्यामुळे आता थेट रॅपिड फोर्स आहेत ती रस्त्यावर उतरलेली आहे। या ठिकाणी एक तैनात करण्यात आले रॅपिड फोर्स ही दंगल नियंत्रण असेल किंवा काही कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड फोर्स आहे ती तैनात केली जाते आणि त्यानंतर आजचा हा दुसरा दिवस आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती हातात ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आता ही रॅपिड फोर्स थेट तैनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आपण एक ज्या पद्धतीने आपण बघितलं तर काल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली होती आणि त्यानंतर आजचा हा दुसरा दिवस आहे। उपोषणाची परवानगी आहे ती परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आजचा दुसरा दिवस आणि मोठ्या संख्येने आज देखील मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर आहेत। हलगीच्या तालावर घोषणा देत नाचत या ठिकाणी मराठा आरक्षणाची मागणी आहे ते करत आहेत आणि त्यामुळे आता या ठिकाणी हे त्यामुळे ही एक कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक आपल्याकडे हे सरकारने या ठिकाणी आता ही रॅपिड फोर्स आहे ती या ठिकाणी तैनात केलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।